मित्रांनो नमस्कार, राम राम आणि सगळ्यांना रामकृष्ण हरी. सर्वांचं मी स्वागत करतोय. मित्रांनो, आज श्रावण महिन्यातला पहिला सोमवार. सर्वांना सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा. आता महाराष्ट्रामध्ये एका भल्या मोठ्या लोकनेत्याला, आधारवड लोकनेता, गोरगरिबाचा कैवारी, अखंड वंजारी समाजाला अक्षरशः मानाची जगण्याची पद्धत ज्या माणसाने निर्माण केली ते माननीय स्वर्गवासी आमचे गोपीनाथजी मुंडे साहेब. आता गोपीनाथ साहेबांना बदनाम करायचे काम सध्या काँग्रेसनं महाराष्ट्रामध्ये सुरू केलेत का, हा एक केविलवाणा प्रश्न पडतोय. आणि आज आम्हालाच मित्रांनो लाज वाटू लागते. कारण ज्या माणसानं आपल्या हयातीमध्ये असताना दिन दुबळ्यासाठी, गरिबासाठी, ऊसतोड कामगारासाठी आपलं जीवन खर्ची केलं, आपलं जीवन सदैव आपल्या वाहिलं आणि हा वसा आपल्या खांद्यावरती पेलला, त्या व्यक्तीच्या निष्ठेवरती आज प्रश्न निर्माण करायचे काम या काँग्रेसनं आणि संजय राऊतांनी केलेले आहेत. पृथ्वीराज चव्हाण, संजय राऊत आता हे गोपीनाथरावजी मुंडे साहेबांना बदनाम करायचा प्रयत्न करतात. त्यांच्या निष्ठेवरती हे संशय घ्यायचा प्रयत्न करत आहेत. झालं असं नाही, आमचा विषय किंवा विरोध हा राजकारणाला नाही, पण ज्या माणसानं आपल्या हयातीमध्ये असताना फक्त संघर्षच केला त्या व्यक्तीला त्यांच्या मरणोत्तर तुम्ही असं बदनाम करू नका. तुम्हाला महाराष्ट्र माफ करणार नाही. तुम्हाला महाराष्ट्रामध्ये लोक रस्त्यावरती येणाऱ्या काळामध्ये फिरू देणार नाहीत. एक मराठा म्हणून आज आम्हाला सुद्धा गोपीनाथ मुंडे साहेबांचा अभिमान आहे आणि तो राहणार आहे चिरकालापर्यंत. जोपर्यंत आमच्या अंगामध्ये रक्त आणि जीव आहे तोपर्यंत आम्ही ही ऋणी आहोत गोपीनाथजी मुंडे साहेबांनी. आता हा पृथ्वीराज नावाचा चव्हाण काय भुकला तुम्ही पाहून घ्या. काँग्रेसच्या नेत्यांना गोपीनाथरावजी मुंडे बोलले, मला काँग्रेसमध्ये घ्या आणि मला मंत्री बनवा. अरे तो व्यक्ती कधी मंत्री पदासाठी हापापला नव्हताच, कारण त्या माणसानं शून्यातून विश्व निर्माण केलंय. एका लहानशा गावातून त्या माणसानं स्वप्न पाहिलं आणि एक असा भला मोठा असा संघर्ष करून आपल्या समाजाचा तो एक शिल्पकार होऊन गेला. त्या माणसाविषयी असं अभद्र बोलताना तुम्हाला लाज नाही वाटली? तुम्हाला शरम नाही वाटली? अहो, अंतर्गत वाद पक्षामध्ये कुठलेही असतात. नितीन गडकरी साहेब, मुंडे साहेब यांच्यामध्ये अंतर्गत वाद होते, पण ते वाद हे अंतर्गत होते. पण त्यांनी एकाच अजून ती गोष्ट सांगायचा प्रयत्न केला, मला जर मंत्री न करता निवडणूक लढवावी लागली तर नागपूरचे ते दोघे मला पराभूत करतील. पराभवाची भीती मुंडे साहेबांना वाटावी? अरे काय तुमचा मूर्खपणा आहे. ज्या माणसानं अखंड निवडणुका लढवल्या रेणापूरमधनं, बीडमधनं, त्या व्यक्तीला कधीच अपयश नाही आलं. भरभरून मताने तो व्यक्ती निवडून यायचा. आणि हे म्हणतात काय की यांना पराभवाची भीती, आणि ते कुणाकडनं? ते नागपूरचे दोघं कोण? हे गडकरी आणि फडणवीस. फडणवीस आणि मुंडे साहेब यांचं नातं कसं होतं? फडणवीस हे मुंडे साहेबांना आपले गुरु मानायचे, कारण फडणवीसांना राजकारणामध्ये हे मुंडे साहेबांनी जाणलेलं आहे. आणि मुंडे साहेब आपला शिष्य किंवा आपला मानसपुत्र हे देवाभाऊला म्हणायचे. या दोघांमधलं प्रेमाचं नातं हे त्यांनी उजागर करून दाखवलंय. तर एका मीडियावरती बोलताना मुलाखतीमध्ये देवाभाऊला 2 प्रश्न विचारले गेले, संघ की भाजप? देवाभाऊ बोलले संघ. आणि पुढला प्रश्न होता गडकरी की मुंडे? देवाभाऊ निसंकोचपणे मुंडे हे बोलून गेले. ह्या दोघांच्या प्रेमावरती हे लोक आता प्रश्न निर्माण करत आहेत. त्यांनी एक प्रश्न तयार केला मुंडे साहेबांच्या निष्ठेवरती, दुसरा प्रश्न निर्माण केला मुंडे साहेबांच्या गुरुशिष्य ह्या नात्यावरती. आणि
दाखवायचा प्रयत्न केला की मुंडे ही हरू शकतात, मुंडे ही म्हणजे मुंडेंना पराभवाची भीती होते हेही दाखवायचा प्रयत्न यांनी केला. ह्या सगळ्या गोष्टी आता का आणल्या गेल्यात? कारण आता मुंडेंना टार्गेट करून भाजपमध्ये दरी निर्माण करता येईल, भाजप विस्कळता येईल यासाठी. आता ते अजून बोलले की सोनिया गांधीने होकार दिला मुंडेंना काँग्रेसमध्ये घेण्यासाठी, पण मनमोहन सिंगांना नकार दिला. आता मनमोहन सिंग प्रत्येक शब्द बोलताना कुणाची परवानगी घ्यायचे हे तुम्हाला मी सांगायची गरज नाही, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. म्हणजे हे कुठल्या प्रकारचं विष हे लोकांमध्ये पेरायचे काम करतात. यावरती पंकजाताई काय बोलल्या की आमचे वाद मिटलेले, म्हणजे जे काही वाद होते इंटरनल बीड जिल्ह्यामध्ये, परळी आणि बीड यामध्ये, म्हणजे जर धनुभाऊ आणि ताईमध्ये हे वाद, पारंपरिक वाद किंवा घराणेशाहीचे काय असेल ते असेल, तर सगळे वाद मिटलेले आहेत आणि आमच्यासाठी जनता हे सर्व काही आहे. आणि गोपीनाथ मुंडे कमळात जन्मले आणि कमळातच विसावले हे एकच वाक्य सगळ्या प्रश्नांना फुलस्टॉप देणार आहे. आणि त्यानंतर यावरती संजय राऊत बोलणार नाही असं होईल का? लगेच राऊतांना तिथं नाक खुपसलं आणि अजून एक अजबच दावा केला. तो दावा म्हणजे जर मुंडे हे काँग्रेसमध्ये आले असते तर ते वाचले असते, त्याचा प्राण वाचला असता. गोपीनाथरावजी मुंडे हे गद्दार नव्हते तुमच्यासारखे. गोपीनाथरावजी मुंडे स्वाभिमानी होते, आत्मसन्मानी होते. मुंडेंनी राजकारण हे स्वतः करता केलं नाही, त्यांनी राजकारण हे समाजाकरता केलंय. आपल्या समाजाला त्यांनी वरी घेऊन आलंय. तुमच्यासारखं समाज बुडवला नाही. त्या महान व्यक्तीविषयी तुम्ही जे आता एक विष पेरत आहात, मुंडे साहेबांना जाऊन आज 12 वर्ष झाले. 12 वर्षानंतर मुंडे साहेबांना बदनाम करायचे काम ह्या लोकांनी पुढे सुरू केलेले आहेत. मित्रांनो, मुंडे साहेब आणि देवभाऊ यामध्ये दोघांचे संबंध गुरु शिष्याचे, त्यांना दाग लावायचे काम यांनी केले. आणि प्रश्नचिन्ह देवभाऊवरती, भाजपवरती आणि स्वतः गोपीनाथ मुंडे साहेबांच्या वरती यांनी एक संशयाचं बीज या ठिकाणी पेरायचं काम केलं. कारण महाराष्ट्र काहीही माफ करू शकतो. महाराष्ट्र मुंडे साहेब, महाजन साहेब आणि देशमुख साहेब ह्या तिघांनीच विसरत नाही. मग ह्या तिघांनाही बदनाम करायची काम मग का? आणि यांनी जर सवाल मुंडे साहेबांच्या निष्ठेवरतीच उभा केलाय की मुंडे साहेब भाजप सोडणार होते, काय अवघड आहे सगळं काही. पण त्याचा उद्देश काय माहितीये का? मुंडे साहेबांना बदनाम करायचं, त्यांच्या निष्ठेवरती प्रश्न निर्माण करायचे आणि भाजप कसं लोकांना मारतं, गाडतं हे लोकांवर नेरेटिव्ह पसरवायचं, फडणवीसांना टार्गेट करायचं आणि भाजपला टार्गेट करून या ठिकाणी गोपीनाथ मुंडे साहेबांची बदनामी करायची. यातून यांना साध्य काही होणार नाही, कारण हा यांचा नेरेटिव्हचा डाव लोक अक्षरशः हाणून पाडतील. हे तेवढंच खरं आहे. लोकांना समजतंय खरं काय खोटं काय. मित्रांनो, तुमचं या सगळ्याविषयी मत काय नक्कीच व्यक्त व्हा. पण महाराष्ट्राला पेटवण्यासाठी, पुढेला टार्गेट करण्यासाठी आदर्श व्यक्तिमत्वाचा असा बाजार या लोकांनी मांडू नये. मित्रांनो, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. नमस्कार, राम राम, रामकृष्ण हरी, वंदे मातरम.